धुळे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भरत जाधव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या मोटरसायकल रॅलीत धुळे शहरासह जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बॅटरी या चिन्हावर जाधव हे निवडणूक लढत आहे। त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून धुळे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे। मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असून जनतेचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। आदिवासी, दलित व ओबीसी समाज बांधवांच्या हितासाठी आपण निवडणूक लढत असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे। धुळे मतदारसंघामध्ये मी पहिल्यांदा भरतप्पा जाधव आदिवासी क्रांती सेना बाजूकडनं मी मतदारसंघाला खासदारकीला पाहतो। याच्यासाठी का या 50-60 वर्षापासून का जशी आझादी भेटली तशी आजपर्यंत आपला जो आदिवासी समाज आहे, आम्ही आदिवासी म्हणजे या देशाचे मूळ मालक आहोत आणि तरीही आम्हाला न परवामध्ये घेता या धर्तीवर 75 वर्ष झाले, 80 वर्ष झाले, आजपर्यंत आमच्या आदिवासी समाजाला SC, ST, OBCंना विचारण्यात येत नाही आणि जे बी खासदार आमदार आमच्याकडून होऊन जातात त्यांनी आजपर्यंत आम्हाला विचारलं नाही काहीच, तर आपल्या समाजाला पुढे घेऊन गेले नाही आहे। काही बी अत्याचार झाला, कोणी आमच्यासोबत येत नाही, कोणी आमच्यासोबत उभा राहत नाही। आणि तुम्ही बी पत्रकार साहेब, तुम्हाला बी सांगतो, आम्ही जेव्हा निवेदन द्यायला येतो, जेव्हा आम्ही समाजकार्य करतो, तेव्हा तुम्ही आमच्याकडे यायला 17 वेळेस विचार करतात आणि आज तुम्ही राग मानू नका, माफी मागतो तुमच्याकडनं पत्रकार साहेबांनो। तर मी गरीब आहे, माझ्याकडे आज 10 रुपये नाही आहे, पण या खानदेशामध्ये आज याच्यासाठी उभे मी SC, ST, OBCसाठी मी लढणार आहे आणि मागं जाणार नाही आणि खासदारकीसाठी या धुळे जिल्ह्यातनं मी नेहमी लढत राहील आणि लढत राहील। नागरिकांचा प्रतिसाद असा आहे कुठे बी गेलो तर अशीच जी गर्दी आहे आज मागं बिना पैशाची आहे। कोणी पेट्रोल टाकायला सुद्धा 100 रुपये मागितले नाही आहे। प्रत्येक मालेगाव असो, बागलाण असो, आम्ही समाजकार्यामध्ये नेहमी जोडून ठेवले आहे का मी आज रात्री बी गेलो तरी गाव उठतात माझ्यासाठी मतदारसंघामध्ये। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।